नमस्कार, मी ऋतुजा कदम. दुपारी 12च्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. या बुलेटिनमध्ये आपल्याला 5 मोठ्या बातम्या सविस्तर पाहायच्यात. यापैकी पहिली बातमी आहे शिवसेना कोणाची याबाबतची. सुप्रीम कोर्टात या संदर्भात सुनावणी सुरू आहे. मात्र आज ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल शेवटचा डाव टाकण्याच्या तयारीत आहेत. दुसरी बातमी आहे दिल्लीत शुद्धीकरणाच्या मुद्द्यावरून रंगलेल्या राजकारणाची. याच मुद्द्यावर राज्यसभेत सुद्धा मोठा गदारोळ पाहायला मिळालेला आहे. नेमका हा वाद काय तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. आजची तिसरी बातमी आहे लोकसभेच्या कामकाजाची. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अमित शहा काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. मात्र त्यांच्या निवेदनाशिवाय संसदेचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलंय. आज नेमकं काय काय घडलंय लोकसभेत हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचंय. चौथी बातमी आहे एका मुलाखतीची. या मुलाखतीमध्ये तुम्ही शाकाहारी की मांसाहारी, तुम्ही मद्यपान करता का असे प्रश्न विचारण्यात आलेत. नेमकी ही मुलाखत कशासाठी होती आणि हे प्रश्न का विचारण्यात आलेत ते सुद्धा आपल्याला पाहायचंय. तर पाचवी आणि शेवटची बातमी आहे लाल किल्ल्यावर 2025 मध्ये झालेल्या स्फोटाची. कारण या स्फोटाबाबत अत्यंत धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. या स्फोटात आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेचा हात असल्याचं समोर आलंय. तपासामधनं नेमक्या काय काय घडामोडी समोर आल्यात आणि नेमकी ही दहशतवादी संघटना कोणती हे आपल्याला सविस्तर पाहायचंय.